We are also thankful to Gori Farm Center proprietor Mr. Mehboob Gori for sponsoring the pillows as a catch of the match award. कपिल पाटिल फाउंडेशन माननीय नामदार कपिल पाटिल साहब का भी हम विशेष शुक्रिया अदा करते हैं। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर के लिए शाहिद पापा और फैयाज अंसारी साहब को हम थैंक्स कहते हैं। A1 चिकन सेंटर को भी हम थैंक्स कहते हैं। स्पेशल थैंक्स टू मिस्टर आतिक भाई। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे एडवाइस फ्यूचर सॉल्यूशन को। ओवरसीज़ एजुकेशन या फिर भारत के बाहर आपको जॉब चाहिए तो ज़रूर संपर्क कीजिएगा एडवाइस फ्यूचर सॉल्यूशन से। फ्रूट बास्केट उन्होंने स्पॉन्सर किए हैं। प्रोप्राइटर है ताबिर जैरोमी साहब। रॉयल मोटर्स के आफ्ताब सैयद साहब को भी हम थैंक्स कहते हैं उनके विशेष कोऑपरेशन के लिए। साथ में हम प्रभाग क्रमांक 4 के सभापति जनाब इरफान अदीस अंसारी साहब को भी थैंक्स कहते हैं। वी आर ऑल्सो थैंकफुल टू रोलेक्स मेडिकेयर मिस्टर मनसब मुल्ला एंड मिस्टर फहद दलवी फॉर स्पॉन्सरिंग किट बैक ऑफ रोलेक्स मेडिकेयर एज टॉस विनर कैप्टन इन टॉस सेरेमनी। रियल स्टील ट्रेडर्स के वसीम भाई अंसारी को भी हम थैंक्स कहते हैं, उन्होंने भी कैप स्पॉन्सर किए हैं टॉस सेरेमनी में जो कैप हम देते हैं। पायनियर स्पोर्ट्स ऑर्गेनाइजिंग कमेटी का भी हम बहुत शुक्रिया अदा करते हैं। एसएस टूर्स एंड ट्रैवल्स को भी हम थैंक्स कहते हैं, प्रोप्राइटर सलमान भोजे। साथ में अमुद्दुज़्ज़मा अंसारी साहब को हम थैंक्स कहते हैं। भिवंडी सिटी क्रिकेट का 3 नंबर का इनाम उन्होंने स्पॉन्सर किया है। वी आर ऑल्सो थैंकफुल to Aman Tours and Travels, Mr. Gulam Sabir, and we are also thankful to Stellar Auto Motors proprietor Arif Momin. So सभी स्पॉन्सर्स और सपोर्टर्स का शुक्रिया बाली ट्रॉफी 2022 के जरिए अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से। बिल्कुल, ये स्पॉन्सर है तो बाली ट्रॉफी का चाम है, बाली ट्रॉफी का ग्लैमर है, सभी का शुक्रिया। आइए चलते हैं प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। पहले मेहमानों को हम आवाज़ देंगे प्रेजेंटेशन से जुड़ जाने के लिए, और मैं आवाज़ देना चाहूँगा आसिम रईस, उमर खान, महेंद्र केने, शरद केने, जीत पाटिल, ओमान शेख और अता शेख। आप सबको जुड़ जाना है। आसिम रईस, उमर खान, महेंद्र केने, शरद केने, जीत पाटिल, ओमान शेख और अता शेख। सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। वेलकम टू ऑल ऑफ यू। आइए सबसे पहले कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय गौरी फार्म सेंटर महबूब गौरी, और कैच ऑफ द मैच खिलाड़ी हैं बताएंगे अजय गरत। कैच ऑफ द मैच अवार्ड गोज टू रोहित फ्रॉम नाना स्पोर्ट्स। रोहित आपको आगे आना है। रोहित ने कैच भी पकड़ा और नाना स्पोर्ट्स ने मैच भी पकड़ा है। जीत पाटिल बहुत मशहूर, उनके हाथों से हम ये पिलो दे रहे हैं आपको, चैन की नींद सुलाए। चलते हैं मैन ऑफ द मैच, और मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू रितेश फ्रॉम नाना स्पोर्ट्स फॉर वंडरफुल 44 रन्स इनिंग्स इन जस्ट 14 डिलीवरीज। 44 रन्स सभी का कंट्रीब्यूट। मैन ऑफ द मैच की हम शुरुआत करने जा रहे हैं। रितेश मैन फ्रॉम पिलंजे, ज़बरदस्त पारी खेली उन्होंने। सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे और गजब के फॉर्म में है। पहले राउंड के मैच में भी शानदार बैटिंग की थी। 8 गेंदों में 35 रन, आज 14 गेंदों में 44 रन उन्होंने बनाए हैं और अपनी टीम को जिताने में बहुत बड़ी भूमिका अदा की है। आइए सबसे पहले महेंद्र केने साहब के हाथों से A1 सूत्र संचालक राजेंद्र पाटिल का लखोली A1 तोहफा हम दे रहे हैं। शरद केने के हाथों से राहुल गुप्ता का शिव शंकर जूस सेंटर का ये तोहफा उमर खान देने जा रहे हैं। डॉक्टर तौसीफ शेख मापुली स्पॉन्सर है गिफ्ट टेम्पर। अता शेख की तरफ से हम पायनियर स्पोर्ट स्पॉन्सर है गिफ्ट टेम्पर दे रहे हैं। आप कैप पहनाएंगे जीत पाटिल, एसके स्पोर्ट शादाब कोतकर की देन। फ्रूट बास्केट जिसे स्पॉन्सर किया अरुण भोई ZP सदस्य और ताबिर जैरोमी, दोनों केने देने जा रहे। महेंद्र केने एंड शरद केने। स्वस्थ रहिए, विटामिन A B C D सब उसमें। अब
रईस साहब ये ट्रॉफी देने जा रहे हैं। एक्रेलिक आर्ट टू पल्लन भाई का आर्ट जो है वो दुनिया में सबसे अलग, इनकी ट्रॉफी की झलक सबसे अलग। तमाम मान्यवर्स का विशेष धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। मैच बहुत बड़ा हो रहा है और एक सवाल मैं करूंगा, एक अजय करेगा। बाली ट्रॉफी का मैन ऑफ द मैच कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। रितेश, तुमचं खूप खूप अभिनंदन असेल. खूप चांगली बॅटिंग तुम्ही करत आहात तुमच्या टीमसाठी. म्हणजे हा कॉन्फिडन्स कुठून येतोय? नाही, स्वतःचा कॉन्फिडन्स होता का बॅटिंग चांगली होईल, ग्राउंड बॉल बाहेर जात होते. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतोय पुढील वाटचालीसाठी. यस, ये थे दोस्तों मैन ऑफ द मैच रितेश। चलते हैं कमेंट्री बॉक्स में जहाँ पर मज़र खान और उनका साथ निभाएंगे इनिशियल ओवर में अजय खरत। बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक बाबे सर और ग्रेट वाइस अजय खरत सर। तो ग्रामीण फॉर्मेट का ये मुकाबला चलता हुआ, टॉस जीतकर पहले बल्ले गेंदबाजी का फैसला लिया है जानता राजा खारबाव ने। उसी बीच वहाँ पर देखना इस गेंद को पंच किया है, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद चली गई है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अच्छा पर इस वक्त देवेंद्र के बल्ले से आता हुआ हल्के से शॉर्ट गेंद थी, इनफील्ड के ऊपर से इस गेंद को खेल दिया वहाँ बल्लेबाज ने 4 रनों के लिए। चौकी की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 6 रनों पर। एक बार फिर से इस बार हुक किया है और ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। जबरदस्त फलंदाजी आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे आपल्याला देवेंच्या माध्यमातून. एथनिका स्पोर्ट्स आमणे संघ प्रथम बॅटिंग करत आहे. आमणे संघ मैदानामध्ये आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान सरपंच संतोषजी काकडे साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्यांचं अल्ताफ बाली साहेब आणि पायनट स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं बाली ट्रॉफी 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 1/12. तो पहले ओवर की यहाँ पर समाप्ति हुई और स्कोर हम देखें तो 12 रन, एक विकेट भी गिरा है, आउट होने वाले बल्लेबाज रहे थे। एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. कुमार बाद झालेला आहे, कुमारला खातं उघडता आलं नाही. मात्र देवेन चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहे. मागच्या 2 चेंडूंवर त्याने 10 धावा जोडलेल्या आहेत. इस बार पीछा ज़रूर किया था वहाँ पर बल्लेबाज ने गेंद का, लेकिन ऑफ स्टंप से काफ़ी बाहर ये गेंद रही थी। 1 रन और आएगा स्कोर में। स्कोर अब 1 रन की मदद से जा पहुँचा है 13 रनों पर। थोडंसं प्रेशर आता पाहायला मिळत आहे गोलंदाज उमेश तरेवर. खरं तर उमेश तरे एक मोठं नाव झालेलं आहे आता भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये आणि नेहमीच त्याने गडी बाद केलेले आहेत. एक चांगला विकेट टेकिंग गोलंदाज आहे. इस बार बहुत बड़ी तरीके से वहाँ पर देखना है इस गेंद को शॉर्ट कवर की दिशा में खेला है बल्लेबाज ने। 1 रन इस गेंद के ऊपर है और अब जाकर ओवर की समाप्ति होती हुई 1 विकेट गंवाने के बाद यदनिका स्पोर्ट्स आमने ने रन बनाए हैं 14। चांगली धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. आज फलंदाज खऱ्या अर्थानं खोऱ्यानं धावा काढताना दिसत आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण मोठी धावसंख्या पाहिली आणि मागच्या मॅचमध्ये तर अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. तब्बल 119 धावा कुटण्यात आल्या होत्या 6 षटकांमध्ये. पहिले 2 सामने सिटी क्रिकेटचे आपण अनुभवलेत आणि आता ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. ग्रामीण क्रिकेटमधील आजचा हा पहिला सामना आहे. एथनिका स्पोर्ट्स आमणे विपक्ष जाणता राजा खारबाव. खारबाव संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत आहे. पहिला गडी लवकर बाद झालाय, मात्र त्याचं फारसं काही दडपण देवेननं घेतलेलं नाही आहे. देवेन आणि प्रशांत ही जोडी आता खेळपट्टीवर आहे आणि प्रशांत देखील एक क्लासिक फलंदाज आहे. आमणे लोणाड परिसरामध्ये चांगली कामगिरी या संघाची असते. मात्र बाली ट्रॉफीमध्ये खेळणं एक फार मोठं स्वप्न आहे. ते स्वप्न त्यांचं पूर्ण होतं आहे, परंतु फार मोठं चॅलेंज देखील असतं. याआधी आपण आमणे गावातून विवेक एंटरप्राइजेस आमणे संघाला खेळताना पाहिलं. सागर फुलोरीची फलंदाजी कोणीही विसरणार नाही मानकोली संघाविरोधात. राहुल गेंदबाजी की शुरुआत करते हुए दूसरे ओवर में इस बार आगे निकल कर खेलने की कोशिश और गेंद की लाइन को मिस कर बैठे वहाँ बल्लेबाज देवेंद्र की पारी यहाँ समाप्त होती हुई और दूसरा विकेट गिरता हुआ यदनिका स्पोर्ट्स आमने का।
फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाही, पुढे सरसावला होता. मात्र पहा, फलंदाजाला असं वाटलं की हा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड असेल, पण नाही, यष्टींचा फर्निचर उधळून लावलाय गोलंदाज राहुल तरेनं. नए बल्लेबाज अब इस वक्त मनोहर. एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाचे स्पॉन्सर देखील आहेत मनोहर केणे आणि चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मनोहर आलेला आहे, मोठी जबाबदारी असेल. एक और अच्छी गेंद वहां पर, और एक और बल्लेबाज इस वक्त आउट होता हुआ. मनोहर पारी की भी यहाँ पर पारी समाप्त होती हुई. गोलंदाज राहुल तरेनं विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल आपण पाहिला की त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज देवेनचा, आणि मनोहर नवीन फलंदाज जो आला होता खूप लेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि पायचीच्या रूपात मनोहर केणेला मैदान सोडावं लागलेलं आहे. तिसरा धक्का लागला आहे एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाला. धावसंख्या 14. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है गेंदबाज राहुल तारे द्वारा. हैट्रिक पर अब आ गए गेंदबाज. नए बल्लेबाज अब इस वक्त पीयूष. इस बार ड्राई लगा इस गेंद के ऊपर. मिड ऑफ की दिशा में देखना है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, मिसफील्ड हुआ वहां पर. सागर खारवारी वहां मौजूद है, उनसे ये मिसफील्ड हुआ और इस गेंद के ऊपर रन. मयूर तरे वहां पर मौजूद थे. मयूर तरेकडून मिसफील्ड पाहायला मिळाली. घाई केली थोडी, फार लवकर चेंडूवर येण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळेच चेंडू लवकर उचलून फेकण्याच्या नादात ते मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 मौलिक धावा. इस बार सीधे बल्ले से इस गेंद को खेला है. देखना एक बार फिर से वहां पर खिलाड़ी और विकेट एक और गिरता हुआ. बदन आणि धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल तरेकडून. राहुलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि तिन्ही विकेट्स त्याने ज्या प्राप्त केलेल्या आहेत, तिन्ही चेंडू यष्ट्यांच्या रोखाने टाकलेले आहेत. आधी त्रिफळा रूपात फलंदाजाला बाद केल्यानंतर पायचीत पकडलं एका फलंदाजाला, आणि आता झलचीच्या रूपात फलंदाजाला बाद करण्यात आलेला आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं की यष्ट्यांच्या रोखानं होता आणि थोडा संथ गतीनं बॉल टाकण्यात आला होता. मिड ऑफला क्लिअर करू शकला नाही फलंदाज पीयूष. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर तो देखील बाद झाला आहे आणि अगदी संकटात सापडताना दिसतोय या सामन्याच्या सुरुवातीलाच एथनिका स्पोर्ट्स आमणे संघ. धावसंख्या आहे 4 बाद 16. जी बिल्कुल. यहाँ पर जिस तरह से शुरुआत हुई है एथनिका स्पोर्ट्स की, 4 विकेट अब तक गिर चुकी है और स्कोर सिर्फ 16. इस बार बहुत बढ़िया तरीके से वहाँ पर मिडल किया इस गेंद को. कवर की दिशा में वहाँ पर गेंद जाती हुई डीप में वहाँ खिलाड़ी मौजूद. थोड़ा सा फंबल और 2 रन इस गेंद के ऊपर मुकम्मल. खूप चांगला फटका होता हा प्रशांतच्या बॅटमधून. मी आधीच उल्लेख केला आहे की प्रशांत एक क्लासिकल फलंदाज आहे, म्हणजे त्याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. चेंडूच्या मेरिटवर तो खेळू शकतो आणि अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता आहे, त्याला माहिती आहे. जास्त धोका न पत्करता त्यांनी 2 धावा आपल्या टीमसाठी जमा केल्या. एक बार फिर से वहाँ पर देखना है, और हो कमाल की फील्डिंग.
बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर, फ्लैश स्लिप पर खड़े हुए खिलाड़ी, लगभग अपनी टीम के लिए 3 रन बचाए वहाँ पर प्रशांत ने। निश्चितच हा चौकार झाला असता जर तिथे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पुरेपूर पाहायला मिळाला नसता तर कठीण होतं अडवणं, परंतु अँटिसिपेशन फार छान होतं. शॉर्ट थर्डमॅनला तिथे प्रशांत होता आणि स्वतःच्या डावीकडे जात असताना त्याने हा चेंडू अडवला आहे. 3 धावांचं खऱ्या अर्थानं संरक्षण केलेलं आहे. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. एदनिका स्पोर्ट्स आमने टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है गेंदबाज राहुल तरे द्वारा, जहाँ पर 5 रन देकर 3 विकेटें उन्होंने हासिल की है. 2 ओवर की समाप्ति पे अजय सर हम स्कोर देखें तो अभी भी इनफ टोटल नज़र नहीं आ रहा, सिर्फ 19 रन बने और 4 विकेटें गिरी है. फलंदाजांनी चुका केल्या या मागच्या षटकामध्ये. आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं त्यांनी विकेट्स गमावल्या. सुरुवातीला आपण पाहिलं की 14 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. जरूर एक फलंदाज लवकर बाद झाला होता, पण चांगली स्थिती होती. परंतु राहुल तरेच्या विरोधात ज्या प्रकारे फलंदाजी करायला हवी होती तशी फलंदाजी त्यांना करता आली नाही. पण सारं श्रेय द्यावंच लागणार आहे गोलंदाज राहुल तरेला, कारण त्याने विकेट टू विकेट जास्तीत जास्त मारा केला आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. गेंदबाजी में अब मयूर तरे आते हुए. अब तक दोनों गेंदबाजों ने, उमेश और राहुल ने अच्छी गेंदबाजी की है. तीसरे ओवर में मयूर तरे सामना करेंगे वहाँ बल्लेबाज प्रशांत. इसके बाद एक और ग्रामीण फॉर्मेट का मुकाबला हम देखेंगे. बी स्पोर्ट्स बनेली और आई जोगेश्वरी के बीच में मुकाबला. पहली गेंद वहाँ पर मयूर की क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की है बल्लेबाज प्रशांत ने. चला पुढील सामन्यामध्ये खेळणारे जे दोन्ही संघ आहेत त्यांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. फिर से वहाँ पर फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश की है. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर इस ओवर में भी देखने को मिल रही. पहली 2 गेंदें वहाँ पर मयूर तरे की दोनों गेंदें डॉट. लगातार हम देख रहे हैं क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर बल्लेबाज प्रशांत. खूप चांगलं फिरकी आक्रमण पाहायला मिळतंय. हवेतून चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट उजव्या त्याच्या फलंदाजासाठी आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू स्पिन होत आहेत. इस बार देखना है वहाँ पर सही कनेक्ट किया और गेंद जाएंगी इस बार बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. बहुत बढ़िया स्ट्रोक इस बार आता हुआ और ये देखिए बहुत ही बेहतरीन वहाँ पर एक्शन रमीज रईस सर का. या सामन्यातील हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्क चांगलं होतं आणि चेंडूची लाईन लवकर पीक करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन चेंडू भिरकावून दिला प्रशांतनं ऑन साईडला. इस बार सही तरीके से मिडल नहीं कर पाए वहाँ पर. वाइडिश लॉन्गॉन की दिशा में गेंद आती हुई और उसी बीच 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. स्कोर 1 रन की मदद से अब आगे पहुँचता हुआ 26 रनों पर. अजूनही आपण पाहतोय की फार मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. फक्त 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी असेल. एक बार फिर से वहाँ पर बड़े हिट की तरफ गए थे बल्लेबाज. एक और अच्छी गेंद वहाँ पर मयूर की. बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी देखने को मिल रही है इस ओवर में. हालांकि एक सिक्सर लगा लेकिन उसके बाद भी हम देख रहे हैं कि अच्छी लाइन पर गेंदबाजी करते हुए मयूर. प्रत्येक बॉल त्याने ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथून चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. चांगली गोलंदाजी. फिर से एक और गेंद डॉट. अधूरे मन से इस गेंद को ऑन साइड की दिशा में टर्न करने की कोशिश की है वहाँ पर बल्लेबाज ने. 3 ओवर की समाप्ति और स्कोर हम देखें तो 26 रन 4 विकेटें गंवाने के बाद. इसके बाद जो होने वाला मुकाबला है बी स्पोर्ट्स बनेली और आई जोगेश्वरी के बीच में ये मुकाबला रहेगा. दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है. आई जोगेश्वरी जून नांदुरकी
नक्कीच टीमच्या कॅप्टननं रिपोर्ट केलं आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल बी स्पोर्ट्स बल्ल्यानी. नक्कीच टिटवाळाचा आपल्याला दरम्यान संघ पाहायला मिळेल. अर्थातच बनेली संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या क्रीज. पहिल्या इनिंगमध्ये यज्ञिका स्पोर्ट्स आमनेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 26 लॉस ऑफ 4. 26 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. एकूण खेळाडू बघतो 4 बाद झालेत. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बाली ट्रॉफी 2022 आपल्याला भव्य दिव्य क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. सीझन 6 मध्ये आपण आहोत आणि अप्रतिम 4 फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. सातत्यानं या स्पर्धेचं देखणं दर्जेदार असं आयोजन. 40+ 11 ग्रामीणचा खेळ, सिटी क्रिकेट आणि ऑल इंडिया ओपन क्रिकेट. 4 फॉर्मॅटमध्ये नक्कीच या सीझनमध्ये आपल्याला बाली ट्रॉफी पाहायला मिळते. अल्ताफजी बाली साहेब नक्कीच यांनी घेतलेली अफाट मेहनत आणि पायनर स्पोर्ट्सची देखील तेवढीच मेहनत आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी. चला आपण घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एवढा चांगला खेळ यज्ञिका स्पोर्ट्स आमनेचा झाला नाही आहे. मग इथनं टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. समोर संघ जाणताराचा कारभाव आहे. त्यांच्या अगेन्स्ट 50 ते 55 धावा सेट करणं गरजेचं असेल. मैदानाच्या मध्ये खेळतात 2 फलंदाज, विजय आणि प्रशांत. या दोघांना मात्र या दरम्यान चांगला खेळ करणं गरजेचं असेल. साकिंगला फलंदाज प्रशांत आहेत. चेतन तारे गोलंदाजी मार्कवरती. जाणताराजा खारभाव संघाच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. गुड आफ्टरनून. ग्रामीण फॉर्मॅटची ही मॅच. राऊंड वेगनं फक्त दिशा दिली. लाफ शॉट ज्याला नक्कीच म्हटलं जातं. नटराज स्टाईलनं खेळलं. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27 धावा स्कोअरवरती आहेत. यज्ञिका स्पोर्ट्स आमने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झालेत. मात्र चेंडूची पिचिंग भरपूर सुंदर आहे. अपस्टिकवरती होती समोरच्या दिशेने दरम्यान हा फटका तिकडे फिल्डर उपस्थित आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. मात्र तेवढ्याच वेगानं ही दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. आणि या दरम्यान या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 29 इन अ बोट. 29 धावा स्कोर बोर्डवरती. दरम्यान फक्त दिशा दिली. हा फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगानं पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग. तिथं फिल्डर धीरज होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू दरम्यान एकाच ॲक्शन उचलून फेक केला. तोपर्यंत धाव इथनं मिळाले. इथनं 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 31 लॉस ऑफ 4. 31 इन अ बोट. यज्ञिका आमने. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. उजवा स्टिक मध्ये चेंडूची पिचिंग विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान या षटकामध्ये गोलंदाज चेतन तरेची. धावसंख्या 31 वरती. हा ॲक्शन रिप्लाय की तुम्हाला सातत्यानं टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. प्रेस मूवीच्या माध्यमातून टेलिकास्ट अप्रतिम. स्टेप आउट झालेत. समोर खेळले आहेत. दरम्यान कव्हरमध्ये फिल्डर देखील पेट्रोलिंग करतात. फिल्डिंग चांगली होती. धावेत नाही फक्त सिंगल मेल. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 32 धावा स्कोअर बोर्डवरती. षटकातील पुढील चेंडू विकेटना स्विच हिटचा प्रयत्न होता. अंपायर या दरम्यान सांगत असताना की लेंथ बघावी लागते. लेग बायची भरपूर अपील झाली होती. अंपायर सांगत असताना लेंथ लाईन या सगळ्या गोष्टी बघत असताना ॲक्शन रिप्लाय. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. चांगला नक्कीच अंपायरचा आलाय. इनफॅक्ट बघितला दरम्यान षटक इथनं कंप्लीट झाला बघतो. दरम्यान पण 4 ओव्हरचा केस संपला. 4 ओव्हरच्या खेरीज पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना यज्ञिका स्पोर्ट्स आमनेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 33 वरती 4 धक्के लागलेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला जाणताराचा कारभाव आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. आपण लगेचच या दरम्यान फिल्डिंग लावून घ्या.
4 ओव्हरच्या अखेरीस यज्ञिका स्पोर्ट्स आमनेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती 33. मयूर तरे सेकंड स्पेलमध्ये. लॅफ्टी बॉलर व पिछे फटका देखील सुंदर आहे. पाठवला चेंडू दरम्यान लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची नितांत गरज आहे. तो फटका येत असताना बिग हिट 6. कमी केली या लेंथ लगेचच आपल्याला वेगळी पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉलवरती पहिला चेंडू व पिच होता. बॅटच्या के दरम्यान रडारमध्ये तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सरनं अंतिम षटकाला सुरुवात झाली. या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39 वरती धावफलक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच ग्रामीण पूलमधून आपल्याला अजून एक मॅच पाहायला मिळेल. डबल ए भारत गॅसमध्ये. नक्कीच आपण बघतो टॉस बॉक्समध्ये आपल्याला लगेचच संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्स नक्कीच आपण बघतोय त्यांनी पुरस्कृत केला आम्हाला. त्यांचा देखील मनापासून आभार. डबल ए भारत गॅस टॉस बॉक्स आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. धर्मा पाटील यावेळेस अजून एक फ्लॅटेड फटका आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी गुड बॅटिंग. बिग हिट 6. दे घुमा के. आणि आता मात्र तशीच काय फलंदाजी करत असताना दुसरा षटकार नक्कीच इनिंग मध्ये बघतो आपण. या दरम्यान थोडासा संघर्ष नक्कीच केलाय यज्ञिका स्पोर्ट्स आमने ना. आता धावफलक आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. गती कमी केली. अजून एक धमाका आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट या षटकातील हा तिसरा षटकार. बॅटिंग हा षटकार नाही की जे दसताना बघतो आपण. चौथा षटकार आहे प्रशांतच्या बॅटमधून का बॅटिंग पाहायला मिळते. 51 धावा स्कोअर बोर्डवरती. ज्या धावांची गरज होती त्या धावा येत असताना आता मात्र अगोदरच खेळायला चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. कमबॅक करण्याचा प्रयत्न मयूर तरे देखील करतोय. एक सिनियर खेळाडू आहे जांताराचा खारबाव संघाचा. $51 धावा आहेत स्कोर बोर्डवरती. मात्र हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौथा षटकार या षटकातील आपल्याला पाहायला मिळाल्याने काय फिनिश केलाय यज्ञिका स्पोर्ट्स सामन्याने. खास करून प्रशांतने मात्र धुवाधार फलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये नक्कीच तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. व्हेरी गुड शॉट. सिक्सर. एकूण धावा बघतो आपण धावफलकावरती 57-58 चे टार्गेट या मॅच मध्ये. जांदाराजा क्रिकेट संघ खारबावला हा सामना जिंकण्यासाठी. आपण लगेचच जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पहिले भारत गात आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच करू पुढच्या मॅचचा टॉस.
इस वक्त हम खड़े हैं डबल ए भारत टॉस बॉक्स में, जिसे स्पॉन्सर किया है असफर बोलिंचकर। गैस सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह और अफसानवी एक्स मैर जावेद अलवी साहब। साजिद रईस हैं जो टीम के ओनर भी है, कैप्टन भी है, बी स्पोर्ट बनेली राया के। और सामने आई जोगेश्वरी। पर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच आमने आमने पडायचे. नक्कीच काकडे साहेब आमचे जे सरपंच आहेत साहेबांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यावं. और संतोषजी नक्कीच या काकडे साहेबांना विनंती आपण यायचं लगेचच. जे बघतो आपण आमने आमने पडायचे प्रथम नागरिक सरपंच आहेत काकडे साहेब. त्यांच्या देखील माध्यमातून आपण स्पर्धा बघितली होती आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. यस, आमने के सम्मानीय सरपंच काकड़े साहब टॉस बॉक्स से जुड़ते हुए सुस्वागतम. टॉस में आपको दिखाना चाहता हूँ, एक तरफ ए बी, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. अल्ताफ बाली आज से 2 दिन पहले भी इतिहास रचा खोनी के सरपंच को बनाने में. उनके साथ सोहेल नवाब बेग कलाम खान का भी सहयोग. और एक तरफ बाली ट्रॉफी. बाली ट्रॉफी कहना है आई जोगेश्वरी के कैप्टन का. और देखना आया क्या है. आया ए बी है. बी स्पोर्ट बनेली टिटवाला ने टॉस जीता है. आइए कैप्टन को हम रोलेक्स मेडिकेयर का ये बैग दे रहे हैं. दवाओं का वाहिद मरकज़ फाद दलवी और मनसब मुल्ला के दिन. घरों को मजबूत बनाना है तो रियल स्टील जाइए. वसीम अंसारी की तरफ से स्पॉन्सर है टोपी. बहुत धन्यवाद सर काकड़े साहब, प्रथम नागरिक हमने के. आपको शुभकामनाएं और बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए. मेरे साथ बी बनेली, बी स्पोर्ट बनेली टिटवाला हम कह सकते हैं या राया कह सकते हैं. उनके कैप्टन है साजिद रईस जो ओनर भी है. साजिद, ये बताइए कि इतने सालों से बाली ट्रॉफी खेलने के लिए आप कितना एक्साइटेड थे? बाली ट्रॉफी नहीं, बाली ट्रॉफी की जर्सी पहनने के लिए हम बहुत एक्साइटेड थे. और हम लोग को ऐसा लग रहा है ट्रॉफी मिलने के बाद ही फाइनल मारे हमने, ऐसा लग रहा है. क्या बात है, खेल रहे हैं, फाइनल जीता है. ये बताइए टॉस जीता है, क्या करेंगे? हम लोग पहले फील्डिंग करेंगे. रीज़न बता सकते हैं साजिद? फर्स्ट टाइम खेल रहे हैं और पिच का हम अनुभव लेके इसके लिए हम लोग फील्डिंग करेंगे. साजिद, ये बताइए कि वो कौन से गेंदबाज है जो 5 ओवर में खासतौर से पावर प्ले में विकेट टेकिंग स्टार्ट आपको देंगे? शाकिब है जैसा ऑलराउंडर है. उसके बाद मोइन सर है हमारे पास, फाद है. उन पे हमारे को ज़्यादा भरोसा है जो कम से कम रन रुका सकते हैं. देखिए कि बहुत दिनों के बाद आपके अरमान पूरे हुए, क्योंकि अल्ताफ अली सर ने इस फेरी ठाना, रायगढ़ और पालघर को ओपन कर दिया ग्रामीण में. तो उम्मीद करें कि बी स्पोर्ट अच्छी शुरुआत करने जा रही. जी इंशाल्लाह इंशाल्लाह. टॉस सर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते आम्ही. काय त्याचं मागचं रिझन? आमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे. समोरचा संघ बघतो आपण या दरम्यान बल्लानी संघ आहे. कदाचित तुम्ही आमने सामने आला नसाल कारण का टिटवाल्या परिस्थितीला संघ आहे आणि तुमचा संघ जर विचार केला तर जास्तीत जास्त बघतो आपण तुमच्या वगैरे जास्त घेत असतो. काय माइंडसेट आहे पहिल्या दरम्यान 5 ओव्हरमध्ये कुठपर्यंत एक धावसंख्या एक आपण अंदाज लावू शकता का तुम्ही तो बनवाल? 70. काय सांगाल बाली ट्रॉफी विषय? अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच समोरच्या टीमच्या कॅप्टनने सांगितले की आम्ही टी शर्ट घातली म्हणून जिंकली स्पर्धा, असं नक्कीच त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल? बाली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच देशभरात या स्पर्धेचा दरम्यान गाजावाजा असतो आणि देशभरातून संघ देखील आणि खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत कारण का ऑल इंडिया ओपन देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत 21 तारखेपासून. तुम्ही काय सांगाल स्पर्धेविषयी? खूप मजा येईल बाली ट्रॉफी खेळायला आम्हाला. आता आम्ही पहिल्यांदाच भरली आहे यावर्षी. आमची रोज ही असतं आमची चर्चा की आम्ही दरवर्षी बाली ट्रॉफी होते पण आम्ही भरतच नाही. यावर्षी बोललो का आपण भरायची म्हणून भरली आम्हाला. धन्यवाद दोनों कैप्टन का. द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स. बी स्पोर्ट बनेली वन द टॉस, इलेक्टेड बॉल फर्स्ट इज बैक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सिद्दीकजी भाबे आणि राहुल भोईर. डावाला सुरुवात झाली आहे. खारबाव संघाच्या एक षटकार देखील आला आहे. यावेळेस कट करायचा होता बॅकफुटला जाऊन, मात्र बीट होतोय फलंदाज मयूर तरे. 58 धावांचं टार्गेट आहे. म्हणजेच चांगली रिकव्हरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली यज्ञिका स्पोर्ट्स आमणी संघाची. कुमार गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल.
यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, मात्र एक क्विक सिंगल पूर्ण करत असताना फलंदाज. धावसंख्या 7वर जाऊन पोहोचते. आता स्ट्राईक असेल चेतन तरेकडे. मयूर तरे आणि चेतन तरे ही सलामीची जोडी. 16वर मजर आपण पाहतो की 4 गडी बाद झाले होते, मात्र शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली प्रशांतच्या माध्यमातून, जो वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. 14 बॉल्समध्ये नाबाद 35 धावांची खेळी त्याने साकारली आणि संघाला एका चांगल्या स्थितीत घेऊन गेला. जी बिल्कुल, बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली थी वहाँ पर प्रशांत द्वारा, जहाँ पर लास्ट ओवर में मयूर तरे के ओवर में 24 रन उन्होंने निकाले थे और एक अच्छा टोटल खड़े किए यहाँ पर 58 रन. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर आहे. स्क्वेअर मारा, अवांतर धाव मिळेल जाणता राजा खारबाव संघाला. 5 षटकांमध्ये 58 धावा चेज करायचे आहेत. टार्गेट चांगलंच सेट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे चांगली फलंदाजी ही करावी लागणार आहे. चांगली पायाभरणी सलामीवीरांना करावी लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विंग अँड मिस, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली होती. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 8. एक षटकार आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहतो की चांगली गोलंदाजी केली आहे कुमारनं. छोटंसं बॉलिंग रनअप आहे त्याचं. आता मात्र आखो टप्प्याचा बॉल पुल केला आहे आणि बॉल चालला आहे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर टीट फॉर टॅट 14 धावा धावफलकावर. आमनी संघाने देखील 14 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या होत्या. जी बिल्कुल, यहाँ पर अच्छी शुरुआत मिलती हुई जानता राजा खारबाव को, जिस तरह से दोनों बल्लेबाजों ने एक एक सिक्सर लगाया और पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. उर्वरित 4 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 11च्या सरासरीनं येथून धावा जोडायच्या आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं आज वातावरण आहे, खेळपट्टी देखील खूप चांगली खेळताना दिसते. म्हणजेच बॉल जो आहे तो बॅटवर खूप चांगल्या प्रकारे येतोय. गोलंदाजांसाठी फारशी मदत दिसत नाही आहे आणि ते पाहता 11च्या सरासरीनं धावा जोडणं, ते देखील तुमचे 10चे 10 विकेट्स हातात असताना एवढं कठीण काम नाही आहे. पण जर एखादं चांगलं षटक आलं आमणी संघासाठी तर निश्चितच समीकरण थोडंसं खडतर होऊ शकतं फलंदाजांसाठी. जी बिल्कुल, अब आमने स्पोर्ट तो यही चाहेंगे कि जो आने वाला ओवर रहे वो अच्छा रहे उनके लिए, क्योंकि पहले ओवर में 14 रन आए हैं. नवीन षटक घेऊन मनोहर केणे. सुरेख बॉल ऑन साईडला स्विंग करायचा होता, थोडंसं अपील झालं, मात्र पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे मनोहर केणेनं. मनोहर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि या संघाचा पॅकर देखील आहे. फलंदाजीमध्ये त्यांनी निराश केलं, मात्र आता गोलंदाजी चांगलीच करावी लागणार आहे. जी बिल्कुल, पहली गेंद तो बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर मनोहर की. फुल टॉस, लॉफ्टेड फटका आणि बॉल चाललाय वाईड डीप मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. चौका लगे टॉस गेंद थी और बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को खेला वहाँ पर बल्लेबाज मयूर तरे ने. सिक्सर की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 20 रनों पर. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा लॉफ्ट केलाय बॉल. यावेळेस मिस टाइम फटका, परंतु तरी देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. आणखीन एक षटकार. चेंडूमध्ये सातत्य पाहायला मिळत नाहीये. थोडासा मिस हिट होता, मात्र वाईडिश लॉंगॉनला क्लिअर केलाय अखेर फलंदाज मयूर तरेनं. यावेळेस एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाहीये. ऑन साईडला बॉल ड्रॅग केलाय डीप मिड विकेटकडे. दुरून फिल्डर आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेक मंद आहे, संथ फेक आहे आणि त्याचा फायदा उचलला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. मयूरचं षटक फार मागडं राहिलं होतं. 24 धावा तब्बल त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, मात्र त्या धावा येथे वसूलण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. जी बिल्कुल, जिस तरह से बल्लेबाजी कर रहे मयूर तरे, 3 सिक्सर अब तक लगा चुके हैं. चांगला कटर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता, बोटं फिरवली होती.
गोलंदाज मनोहरनं दोन कमजोर चेंडू पाहायला मिळाले त्या षटकामध्ये, दोन फुल टॉस आणि त्याच्यावर चांगले आघात करण्यात आले मयूर तरेकडून. आत्तापर्यंत 21 धावांचं योगदान मयूरनं दिलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 28. आणखी एक चांगला बॉल, यावेळेस थोडासा वेग जास्त होता परंतु पुन्हा एकदा 30 लाईन आपल्याला पाहायला मिळते. आउटसाईड द लाईन ऑफ स्टंप हा बॉल आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं जात आहे. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून. मात्र ओव्हरऑल हे खर्चिक षटक राहिलं. या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या आणि अजूनही कुठलंही यश मिळालेलं नाही एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाला. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे आमणे संघाला. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 28, जाणता राजा खारबाव आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों ही गेंदबाजों ने 14-14 रन खर्च किए है. पहली 2 गेंदें अगर जो निकाल दे जिसपे सिक्सर लगा, उसके बाद 4 गेंदें अच्छी की है मनोहर ने, लेकिन अभी भी हम देख सकते हैं कि विकेट नहीं गिरा यहाँ पर. जिस तरह से चेतन और मयूर बल्लेबाजी कर रहे हैं. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येत आहे. सुजय जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आता आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. प्रतिषटक 10च्या सरासरीनं आता धावा जोडायच्या आहेत. म्हणजेच आवश्यक धावगती जी आहे ते प्रत्येक षटकानंतर कमी होत चालली आहे, कारण चांगल्या वेगानं धावा जोडतायत सलामीवीर. पहिल्या 2 षटकामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आमणी संघाच्या डावामध्ये आपण 6 षटकार पाहिले, म्हणजे 10 षटकार आत्तापर्यंत या मॅचमध्ये देखील लागलेले आहेत. आणि जो रेकॉर्ड आहे 111 षटकार एका दिवसामध्ये आपण चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर पाहिलं होतं 2016मध्ये, तो रेकॉर्ड कदाचित आज मोडीत निघेल असं वाटतंय भिवंडी तालुका क्रिकेटमधला. लो फुल टॉस लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आहे आणि कुठलीही चूक करत नाही आहे. चांगला झेल, फलंदाज फेल. तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर चेतन तारे के रूप में. लोअर फुटॉस गेंद थी और लॉन्गन की दिशा में इस गेंद को खेला, जहाँ पर विजय ने कोई गलती नहीं की. खरं तर हा बॉल फलंदाजाला ऑफ साईडला देखील ड्राईव्ह करता आला असता कव्हरच्या दिशेनं, किंवा व्हीमध्ये देखील एक चांगला अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह खेळता आला असता, परंतु लॉफ्टेड फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं परंतु विजय त्या ठिकाणी सज्ज होता आणि विजय केणीने कुठलीही चूक केली नाही. तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. ब्रेक थ्रूची जी आवश्यकता होती त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे गोलंदाज सुजयकडून. नवीन फलंदाज उमेश तरे. समीकरण 17 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता जाणता राजा खारबाव संघाला. आजच्या दिवसातील हा 3रा सामना. हा सलग आपण पाहतोय की हा 7वा दिवस आहे. काल खरं तर एक सुट्टीचा दिवस होता, ब्रेक होता, आणि आज 7वा दिवस बाली ट्रॉफीचा. स्विंग अँड मेस, स्वतःभोवती अक्षरशः गिरकी घेत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न उमेशकडून. चांगली गोलंदाजी, सुरुवात तर चांगली केली. हा बॉल थोडासा खाली देखील राहिला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही इस बार भी वहाँ पर गेंदबाज सुजय की. जब पहली गेंद के ऊपर विकेट और इस बार डॉट गेंद, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. एक इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं. आमणे संघाला खोलवा टप्प्याचा बॉल सोडून दिला. आता मात्र पहा स्वेअर मारा, वाईटचा इशारा पंच रमीज रईस यांच्याकडून. प्रत्येक पंचाची एक वेगळी शैली असते आणि पंच रमीज रईस यांची देखील वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते वाईट देण्याची. फारुख बर्डी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांची देखील एक आगळी वेगळी स्टाईल असते. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू, एक शॉर्ट फाईन लेग, एक कव्हरमध्ये खेळाडू आहे, बाकीचे खेळाडू सीमारेषेवर तैनात. लॉफ्ट करायचा होता. पुन्हा एकदा चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे तेथे उमेश तरेकडून. जी बिल्कुल, लगातार हम देख रहे हैं कि क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर बल्लेबाज उमेश. बैक टू बैक 2 डॉट गेंदें खेली है उन्होंने. इसको रुका हुआ है अभी भी 29. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. निम्म टार्गेट तर त्यांनी अचीव केलं आहे, मात्र पूर्ण टार्गेट अचीव करावं लागणार आहे विजयाकरिता. ज्यावेळेस साखो टप्प्याचा बॉल, टॉपेज बॉल खाली, 2-2 खेळाडू. गोलंदाजाने कॉल दिला आणि अखेर झेल समाप्त केला. फलंदाज बाद होतोय उमेश तरे. बिग विकेट.
तो तीसरा विकेट यहाँ पर गिरता हुआ, फोर्स करने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज उमेश तरे ने, दूसरा विकेट गिरा है। आखो टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल राईज झाला टप्पा पडल्यानंतर, जो बाउन्स पाहिजे होता गोलंदाजाला तो बाउन्स मिळाला आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्याला ऑनसाईडला खेचायचं होतं फलंदाजाला, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि वरची कडा लागली. चांगला झेल देखील गोलंदाजाने टिपलाय. खूप सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये सुजयकडून पाहायला मिळते. समीकरण 14 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची आवश्यकता खारबाव संघाला. सामना आता रंगतदार अवस्थेत आपल्याला जाताना दिसतोय. दोलायमान स्थितीत आता सामना आहे. हे षटक सुरू होण्यापूर्वी कुठेतरी सामना थोडासा झुकलेला होता खारबाव संघाच्या बाजूनं, मात्र आता सामना बॅलन्स झाला आहे. सुजयनं चांगली गोलंदाजी केली. अजूनही त्याचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन मात्रे नॉन स्ट्रायकरच्या एंडला. मयूरवर मोठी जबाबदारी असेल, कारण तो एक सेट फलंदाज आहे. खूप धुवाधार सुरुवात त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. मात्र आता दडपण थोडंसं वाढलेलं आहे. ते दडपण झुगारून देऊन पुन्हा एकदा नव्यानं डावाची सुरुवात करावी लागणार आहे आणि चांगला खेळ येथून देखील करावा लागणार आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड लागली आहे आतली कडा. एक धाव घेण्याची संधी मिळते. कुठलाही क्लोजिंग फिल्डर नव्हता ऑफ साईडला आणि त्याचाच येथे फायदा मिळाला आहे. मात्र चेंडूपासून फार जास्त दूर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खरं तर खेळायचं होतं. जी बिल्कुल, वहाँ पर बल्लेबाज भी वही सोच रहे थे कि आगे निकल कर इस गेंद को इनसाइड आउट स्ट्रोक खेलना चाहते थे वहाँ पर, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए वहाँ बल्लेबाज. एक रन जरूर आए इस गेंद के ऊपर. फलंदाजांचं फुटवर्क पाहूनच येथे गोलंदाजी केली गेलेली आहे आणि चांगल्या वेगानं देखील चेंडू हाताळण्यात आलेले आहेत सुजयकडून. सुजयचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर खूप चांगला मारा तो करत आहे आणि एक सक्सेसफुल षटक आत्तापर्यंत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 धावा धावफलकावर, अजूनही 28 धावा पाहिजेत, 13 चेंडू शिल्लक. यावेळेस लिडिंग एज बॉल हवेत आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक सहज सोपा झेल. फलंदाज बाद. एकाच षटकामध्ये 3 मोहरे टिपलेत गोलंदाज सुजयनं. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. जाणता राजा खारबाव संघाचा डाव आता कुठेतरी गडगडताना दिसतोय. धावसंख्या 3 बाद 30 धावा आणि विजयाकरिता उर्वरित 2 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने टर्न करायचा होता हा बॉल. ऑन साईडला बाउन्स थोडा जास्त होता आणि थोडासा लवकर बॅटचा फेस तिथे बंद करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फेस खरं तर पूर्णपणे बंद करता आलाच नाही आहे फलंदाजाला. लिडिंग एज लागली आणि सोपा झेल. सचिन मात्रे सुद्धा बाद झालेला आहे. 30 धावा धावफलकावर, 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक. सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत येऊन ठेपलाय आणि आता यानंतरचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही आमंत्रित करतोय पांडुरंग धर्मा पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्दिक जबाबे आणि राहुल भोईर यांना. जो पुष्पा का गाना है ये तमाम रिकॉर्ड्स तोड़ देगा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में गाना आएगा. हिंदी और फसी उर्दू का जो कॉम्बिनेशन किया है, इसको लिखा है राकीब आलम ने, गाया है जावेद अली ने. क्या बात है. रब जो पोशीदा है उसे निहारे तू. पोशीदा उर्दू लफ्ज़, निहारे हिंदी लफ्ज़. और जो गर्विदा है, जो जान छिड़क रहा है, उसको टाले तू. तेरी झलक शर्फी, तेरी झलक मानो सोने की. और आगे भी क्या है, शिवल्ली नैना मदक बर्फ़ी. उसमें हिंदी लफ्ज़ मदक लाया गया है. नैना आँखों को कहते हैं और मदक शराबी बर्फ़ी की तरह, यानी आँखें शराबी बर्फ़ी की तरह. बातें तेरी दो हल्फी, यानी वो बात है जिस तरह हल्फ उठाया जाता है, तेरी हर बात बयान शुदा है. व्हाट अ सॉन्ग. खेल की शुरुआत यहाँ मैच फंस गया है. 2 ओवर में 28. एक और कट टू कट मैच. मयूर को ऑफ कटर, लेकिन ज़्यादा कटी वाइट. एक बात है, मयूर तरे जब तक रहेंगे
जानता राजा खड़बाओं की उम्मीदें ऊपर रहेंगी। बहुत ही क्लास प्लेयर हैं और इस ग्राउंड पे उनके कहीं अद्भुत बल्लेबाजी के रिकॉर्ड हैं। यस डेफिनेटली. आणि मयूर तरे जर शेवटपर्यंत राहिले तर कदाचित मॅचचा रिझल्ट आपल्या बाजूने लावू शकेल एवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे. विजय राइट आर्म राउंड स्टम्प्स, मयूर को पैरों के सामने बहुत बढ़िया ड्राइव, आउटफील्ड में 1 रन बना। इक्वेशन 11 गेंदे 26 रन। व्हाट अ मैच। कड़क धूप में गर्म मुकाबला आप देख रहे हैं आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2022 में। राहुल तरे सामना करने जा रहे हैं। मयूर ने आकर उन्हें कुछ समझाया है। देखिए खारबांव इतनी बड़ी क्रिकेट की नगरी है कि यहाँ से तालुका क्रिकेट को लगभग 50 से 100 प्लेयर मिले हैं और वो भी एक से बढ़कर एक। रमेश तरे फैम टीम है। विजय, क्या विजय बड़ी गेंदबाजी करेंगे या टीम को पराजय देंगे? ऑफ स्टंप के बहुत बार, फिर दूसरे मोहल्ले में। फारूक बर्डी का भी अंदाज क्या है, जब हरीश पंड्या रहते हैं तो और स्लो मोशन में वो करते हैं और हरीश कहते हैं माइकल जैक्सन स्टेप। लेकिन मेरा मानना है कि इंग्लैंड के किसी चौराहे पे स्टैचू जिस तरह रुक के खड़ा रहता है आखिर में वैसे नज़र आते हैं। विजय, इस मरतबा एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद गई मिड ऑफ में। ओ क्या छूटा, महंगा पड़ सकता है। क्या छूटा, सपना टूटा और मुकद्दर भी रूठा और 2 रन भी मिले। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। बाली ट्रॉफी अब गेयर बदल रही है। हालांकि पहले राउंड के मैचेस ज़्यादा हो रहे हैं, लेकिन मैचेस क्या हो रहे हैं आज का दिन अभी तक तो बल्लेबाजों का है। यस डेफिनेटली. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाले आणि अजूनही मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. मग जाईल कदाचित महागात पडेल राहुल तरेजा. कल अच्छा खासा मैदान पे पानी मारा गया था, इसलिए आउटफील्ड तेज है। ऑफ स्टंप के बाहर से खींचना चाहते थे वाइट। प्लेटफॉर्म नंबर 2 की गाड़ी को राहुल ने 3 से पकड़ने की कोशिश की थी। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 36। इस तरह की स्थिति में वाइट गेंदों से बचना होता है आपको। विजय, फुल टॉस गेंद, फिर टाइमिंग उतनी अच्छी नहीं है, शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। 1 रन मिलता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 37 पे पहुंचा है। आज राहुल काफ़ी एंजॉय किया जा रहा है। आज रन फेस्टिवल है और दर्शक भी हाई स्कोरिंग मैचेस देखना पसंद करते हैं। यस डेफिनेटली. आणि आजच्या दिवसामध्ये बघतो आपण धावा देखील भरपूर चांगल्या होत आहेत. खास करून आजच्या दिवसामध्ये बॅटर इम्प्रेस करत असताना आपण बघितलं याच्या अगोदर देखील नाना स्पोर्टनं 100पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या. आज रन फेस्टिवल है डेफिनेटली. राइट आर्म, क्या बयान दिया था साजिद रईस ने। टीम के ओनर भी हैं और कैप्टन है बी स्पोर्ट बनेली के। बाली ट्रॉफी में पहला मैच खेलने जा रहे हैं, हमने मानो बाली ट्रॉफी को जीता है। हुक करने की कोशिश, बढ़िया गेंद, ज़्यादा सफल हो गए थे वहाँ पर मयूर तरे। देखना है कि मयूर तरे, देखिए खाड़ी में जो चषक हुआ था स्वराज, उसकी चैंपियन टीम थी जानता राजा खारबांव 2018 में। जिस गांव का है भिवंडी तालुका में भाव, वह है खारबांव। लेकिन यहाँ भाव मोल नहीं, यहाँ रन चाहिए। मयूर तरे सामना करे गेंदबाज विजय का। फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं, पीछे खिलाड़ी। मयूर तरे आउट। और ये जश्न देखिए यहाँ पर यदनी का स्पोर्ट आमने का है मेरे
इस ओवर में अभी भी एक गेंद बाकी है, 1 to go इन दिस ओवर। 7 गेंदों में कितने चाहिए साहिबा? 21 रन। मैच फंस गया है मयूर तरे के आउट होने के बाद। धीरज तरे आए हैं राहुल तरे का साथ निभाने, और देखना है कि ये दोनों तरे क्या इस सिचुएशन में उतरते हैं खड़े। 7 गेंदे 21 रन। कोएनकर, रेशमा मैकर जुड़ चुके हैं, मोस्ट वेलकम। इस मरतबा बल्ले का मुंह ज़्यादा खुला, रन नहीं लिया वहाँ पर। एक ओवर में 21 रन चाहिए। एक ओवर 21 रन, एक ही रास्ता रह गया है। मांगीलाल पालीवाल का रोकड़ा रास्ता पैसे कमाने का, अमिताभ बच्चन का एक ही रास्ता, और इस मैच का भी एक ही रास्ता, डू और डाय, करो या मरो। नक्कीच या मॅचमध्ये आता तसंच काय करावं लागेल. एक तर इथनं जर चांगला खेळ केला तर बाली ट्रॉफीमध्ये बनून राहू शकाल. इथनं जर नक्कीच थोडासा खराब खेळ झाला तर पुन्हा आता नक्कीच बाली ट्रॉफीला अलविदा करावा लागेल. कुठली टीम असणार आहे पुढच्या फेरीमा? नक्कीच पुऱ्या फेरीमध्ये यज्ञिका स्पोर्ट्स आमने की जानदाराचा कारभाव. गेंदबाजी में बुलाया गया है डेथ ओवर में। बीजे को कंटिन्यू रख, सूजे कंटिन्यू, सूजे हैं, सूजे को क्या सूझती है देखना है। बहुत बढ़िया गेंद, साइड आर्म अंदर लाए थे और बल्लेबाज के बल्ले के जड़ से लगी। सूजे ने पहली गेंद बहुत अच्छी की है, 5 गेंदे 21 रन। प्रशांतनं ज्या धावा बनवल्या होत्या अंतिम टप्प्यामध्ये बघतो आपण, अंतिम षटकामध्ये साहेबाचे 4 षटकार आले होते, तो बेनिफिट आता मात्र मिळत असताना या मॅचमध्ये यज्ञिका आमण्याला. इस मरतबा बैकफुट पे गए, गैप को ढूंढ निकाला है और गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पे 4 रन। जूली से क्या मांगता है वो नहीं देखना है, यहाँ पर जानता राजा को 4 गेंदों में 17 रन चाहिए। 4 गेंदे 17 रन। मैच अभी भी कट टू कट है अगर राहुल चाहे तो। फिर फोर्स किया, बैकफुट पे जाके लॉन्ग ऑन मौजूद है, बढ़िया फील्डिंग, थ्रो और राहुल रन आउट। जान हो या भाईजान हो, सभी तो बाली ट्रॉफी से जुड़े हुए हैं। आप सभी का स्वागत है। गेंदे बची है इस वक्त 3 और रन चाहिए जानता राजा खारबाओं को 16। देखिए साइंस खारबाओं जो पिछले बाली ट्रॉफी की चैंपियन टीम थी, अपना मुकाबला एकवीरा मानकोली से हार गई। अब कठिनाइयों में यहाँ पर जानता राजा, शुरुआत बहुत अच्छी थी, यहाँ से अब हिट आउट और गेट आउट की पोजीशन, तूफानी हवाएं चलती भी और तूफानी बल्लेबाजी चाहिए। ओह, पिछले साल खारबाओं चल रहा था, क्वार्टर में हारी थी जानता,
और फाइनल जीत के गई थी साइंस, लेकिन दोनों टीमें लगभग अब बाहर जाने की तैयारी में, इसलिए कहते हैं वो साल दूसरा था, ये साल दूसरा है। एक रन लगभग मोहर लगा दिए यदनी का स्पोर्ट मनोर केने फेम टीम आमने ने। अभी मार्च है, नया साल है, दिसंबर में पूछेंगे क्या हाल है। इसके साथ ही इस मैच को जीत लिया यहाँ पर यदनी का स्पोर्ट आमने ने। अभिनंदन अभिनंदन मनोहर केने एंड ऑल टीम, हार्ड लक जानता राजा, स्पेशली उमेश एंड मयूर। अभिनंदन नक्कीच सरपंच काकडे साहेब, अभिनंदन पप्पू शिटकीने नक्कीच आवर्जून व्यासपीठावरती बघतो आपण। या दरम्यान माजी उपसरपंच सन्मान्य आमचे पप्पू शेठ आणि नक्कीच बघतो आपण व्यासपीठावरती आमचे सन्माननीय आमने आमने पाड्याचे नक्कीच काकडे साहेब देखील आहेत, संतोषजी काकडे साहेब, त्यांचा देखील मनापासून आभार, त्यांचं देखील नक्कीच अभिनंदन। आणि बघतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत। यास आपण जाऊया प्रेझेंटेशनमध्ये। ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स, तिथे असतील सिद्दीकजी बाबे सर आणि आमच्या को-अँकर रेश्माजी मयेकर। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। आइए दोस्तों, प्रेजेंटेशन सेरेमनी की हम शुरुआत करने जा रहे हैं और मेरे साथ बाली ट्रॉफी की बाहर रेशमा मयेकर जुड़ चुकी है। अच्छा है कि हरीश पंड्या नहीं, वरना आपको आज भी ब्लैक मैजिक कहते हैं और वैसे भी काला जादू से मुझे बहुत डर लगता है। बहरहाल ये हमारा फ़नी मोमेंट रहा। हम तमाम हमारे स्पॉन्सर को थैंक्स कहेंगे। पहले वेलकम रेशमा। 70 स्पोर्ट, तारिफ सैयद साहब आपका बहुत शुक्रिया। रोकड़ा रास्ता, मांगीलाल पालीवाल का पैसे कमाने का एक ही रास्ता है, रोकड़ा रास्ता, जिन्होंने हमें ऑल इंडिया ओपन फर्स्ट प्राइज़ स्पॉन्सर किया, विशेष धन्यवाद। AA भारत गैस, असफर बोलिंजकर और एक्समेयर जावेद दलवी, आप दोनों का बहुत शुक्रिया। टॉस बॉक्स स्पॉन्सर स्मार्ट इंटरप्राइजेज, आपका विशेष धन्यवाद। जुनेद पटेल और मक्की पटेल भाइयों की A1 जोड़ी, फर्स्ट प्राइज़ भिवंडी सिटी स्पॉन्सर, शुक्रिया। नाफेला टूर्स एंड ट्रैवल्स, कश्मीर से कन्याकुमारी कहीं भी जाना है, नाफेला टूर्स और ट्रैवल्स में जाइए। मिस्टर एंड मिसेस साहिबा मोमिन, आपका शुक्रिया। RK फ्रीड एंड MJ स्पोर्ट, रज़ी कुवारी और गैसुद्दीन शेख, आपका शुक्रिया। RK का बल्ला कर रहा है हर जगह हल्ला। शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर, गर्मी बढ़ी है, परेशान मत होइए, शिव शंकर जाइए, अपनी प्यास बुझाइए। मिस्टर राहुल गुप्ता जी, आपका विशेष धन्यवाद। अब्दुल रहमान जरोमी, सबसे युवा हमारे स्पॉन्सर है, मैजिक बॉक्स, आपका शुक्रिया। फुलटॉस बॉल्स के लिए अली असगर साहब, आपका शुक्रिया। पांडुरंग धर्मा पाटिल एंड धनेश कुकसे, कमेंट्री बॉक्स स्पॉन्सर भिवंडी के विजय मालिया, धन्यवाद। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, आपके बच्चों को अगर परफेक्ट बनाना है तो राइजिंग स्टार में दाखला लीजिए और परफेक्ट बनाइए इंग्लिश में, बहुत धन्यवाद। विवेक पाटिल, सुजीत पाटिल खानवाल, भाइयों की A1 जोड़ी, सेकंड प्राइज़ ग्रामीण स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। रुपेश जादव डोले गोल्डमैन, थर्ड प्राइज़ ग्रामीण स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। साथ ही साथ अज्जू पटेल अर्जोली की मशहूर पर्सनालिटी, फोर्थ प्राइज़ ग्रामीण स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। सूरज थोड़ाट, बेस्ट बैट्समैन 40+ वॉशिंग मशीन स्पॉन्सर, बहुत धन्यवाद। मापुली की मशहूर शख्सियत इरफान भूरे साहब, आपका बहुत शुक्रिया प्लेस पवेलियन के लिए। मापुली की मशहूर शख्सियत फरहान पटेल साहब मापुली, आपका शुक्रिया प्लेस पवेलियन के लिए। सतीश चौधरी टाइगर ऑफ टेमगढ़ और विजय चौधरी, आपका स्पेशल सहयोग के लिए विशेष धन्यवाद। अरुण भुईर ZP मेंबर, फ्रूट बास्केट स्पॉन्सर मैन ऑफ द मैच, विशेष धन्यवाद। निदा मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल रोशन बाग, ओनर है अकरम बाम्बूवाला, आपका विशेष धन्यवाद। यूनिक कवर केस मोबाइल शॉप, मोबाइल की हर चीज़ दस्तियाब,
तबरेज शेख आपका बहुत शुक्रिया। रॉयल मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी आपका शुक्रिया। दिल्ली दरबार ढाबा खानों का एक ही मरकज़ मोहम्मद अली का चस्का और चटका खाना ना भूलिए, नियर शामियाना ढाबा दिल्ली दरबार ढाबा, बहुत शुक्रिया मोहम्मद अली। करसन फ्लोरे राजा मनोज टेमगर आपका विशेष धन्यवाद। सुभाष ठाकरे बीसीए के माजी अध्यक्ष और BC4 के सदस्य आपका विशेष धन्यवाद। हम शुक्रिया अदा कहना चाहते हैं डी सकारिया लाहौटी कंपाउंड सूट शेरवानी और कुर्ता का बेताज बादशाह मैजिक बॉक्स स्पॉन्सर है हमारे, आपका तहे दिल से शुक्रिया। हमारे मैन ऑफ द मैच ट्रॉफी के स्पॉन्सर है एक्रिलिक आर्ट 2 के पल्लन भाई आतिक पल्लन, आपका भी बहुत बहुत ज़्यादा शुक्रिया। ड्रेस स्पॉन्सर है हमारे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के मिस्टर दयानंद सोरगे, मिस्टर वीरेंद्र सोरगे एंड मिस्टर विराज सोरगे, आपका भी तहे दिल से शुक्रिया। जितने ब्यूटीफुल ड्रेसेस आप देखते हो, कलरफुल ड्रेसेस है, वो सारे उन्होंने स्पॉन्सर्स किए हुए हैं। उसी के साथ साथ हम मैन ऑफ द मैच के लिए जो कैप स्पॉन्सर की गई है वो स्पॉन्सर की है SK स्पोर्ट्स महापोली के प्रोपराइटर है शादाब कोटकर, आपका भी तहे दिल से शुक्रिया। रूपल निमेश कुमार शाह, आपका भी तहे दिल से शुक्रिया। गौरी फोम सेंटर के महबूब गौरी जी जिन्होंने कैच ऑफ द मैच के लिए पिलो स्पॉन्सर्स की हुई है, आपका भी तहे दिल से शुक्रिया। कपिल पाटिल फाउंडेशन हमेशा ही समाज कार्य में तत्पर रहती है, उनका साथ हमें लाभना हमारे लिए बहुत ही खुशकिस्मती की बात है। केंद्रीय राज्य मंत्री मिस्टर कपिल पाटिल, आपका भी तहे दिल से शुक्रिया। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर शाहिद पापा एंड फयाज अंसारी, देखिए 42 डिग्री और उसमें खेलना और इतनी प्यास लगती है और उस प्यास बुझाने का काम शाहिद पापा और फयाज अंसारी इन्होंने किया हुआ है, आपका तहे दिल से शुक्रिया। A1 चिकन सेंटर आतिक भाई, आपका भी तहे दिल से शुक्रिया। साथ ही शुक्रिया अदा कहना चाहती हूँ एडवाइस फ्यूचर सोल्यूशन, ओवरसीज में आपको एजुकेशन लेना है या ओवरसीज में रिक्रूटमेंट, अभी प्रोपराइटर ताबिर जयरूमी को आप कांटेक्ट कर सकते हो। फ्रूट बास्केट उनकी तरफ से स्पॉन्सर्ड है। रॉयल मोटर्स के अफजल सैयद, आपका भी तहे दिल से शुक्रिया। इरफान हदीस अंसारी साहब प्रभाग कमेटी 4 के चेयरमैन हैं, वार्ड नंबर 4, आपका भी तहे दिल से शुक्रिया। रोलेक्स मेडिकेयर टॉस में बैक स्पॉन्सर किया हुआ है फहाद दलवी और मनसब मुल्ला, आपका भी तहे दिल से शुक्रिया। रियल स्टील ट्रेडर्स प्रोपराइटर वसीम अंसारी, आपका भी तहे दिल से शुक्रिया। पाइनियर स्पोर्ट्स द होल टीम, थैंक यू सो मच। SS टूर्स एंड ट्रैवल्स प्रोपराइटर है सलमान भोजे। अमिदुज्जमा अंसारी, थर्ड प्राइज भिवंडी गिफ्ट स्पॉन्सर, आपका भी तहे दिल से शुक्रिया। अमान टूर्स एंड ट्रैवल्स मिस्टर गुलाम साबिर, आपका भी तहे दिल से शुक्रिया। और स्टेलर ऑटो मोटर्स प्रोपराइटर है आरिफ मोमिन, आपका भी तहे दिल से शुक्रिया। तो आइए चलते हैं प्रेजेंटेशन रेशमा सेरेमनी की तरफ। गेस्ट ऑफ ऑनर्स को हम आवाज़ देने जा रहे हैं इस प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए। रेशमा, आप ही को बुलाना है कि कौन गेस्ट ऑफ ऑनर्स हमसे जुड़ने जा रहे हैं। आइए मैं आवाज़ देना चाहूँगा मोहतरम असलम गुजर साहब, संतोष काकड़े साहब सरपंच आमने, पप्पू सेठ केने उप सरपंच, शरद केने, सुरेंद्र काकड़े साहब, नासिर गुजर, संजय वाड़गड़े शिवसेना शाखा प्रमुख और आसिम रईस, आप सभी को हमसे जुड़ जाना है। अ वेरी वार्म वेलकम, सभी मेहमानों का स्वागत है बाली ट्रॉफी 2022 में। चलिए बढ़ते हैं कैच ऑफ द मैच की तरफ। कैच ऑफ द मैच स्पॉन्सर्ड बाय महबूब गौरी, गौरी फार्म सेंटर, एंड कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू देवेंद्र फ्रॉम यज्ञिका स्पोर्ट्स आमने। देवेंद्र लगेच पळत धावत तुला यायचंय। मुलायम तकिया स्पॉन्सर केलेली आहे महबूब गोरी यांनी। संजय जी के हाथों से हम ये तकिया दे रहे हैं, वहाँ से
वो इनाम जो हर एक का ख्वाब है, वो इनाम जो हर एक सपना देखता है। कुछ के सपने साकार होते हैं, वह है बाली ट्रॉफी का मैन ऑफ द मैच। समेटते रहो एंड मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू जिन्होंने 14 बॉल्स में 35 रन्स बनाए हैं, यज्ञिका स्पोर्ट्स आमने मधून मिस्टर प्रशांत। आपका नाम? आइए सबसे पहले हम प्रथम नागरिक है तो प्रथम इनाम उन्हीं के हाथ से देते हैं। हमने के सरपंच काकड़े साहब, संतोष काकड़े साहब के हाथों से गिफ्ट हैम्पर जो हमें मापोली के डॉक्टर तौसीफ शेख ने दिया था। आइए उप सरपंच पप्पू सेठ कहने के हाथों से हम आमने पाड़ा के उप सरपंच के हाथों से एवं सूत्र संचालक राजेंद्र पाटिल लाखोली की ये देन। अब हम मेघनाथ शरद कहने के हाथों से शिव शंकर जूस सेंटर का ये गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं। अब सुरेंद्र काकड़े साहब से रिक्वेस्ट है कि आपके हाथों से पायनियर स्पोर्ट स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर देना है। अब असलम गुजर साहब के हाथों से हम शादाब कोतकर की ये ताज आपके सर पे रख रहे हैं, टोपी। अब असलम रईस साहब और नासिर गुजर साहब के हाथों से हमें फ्रूट बास्केट दे रहे हैं, जिसे स्पॉन्सर किया है अरुण भाई ज़िला परिषद सदस्य और ताबिर जैरूमी ने। आखिर में संजय जी के हाथों से हम आपको ये खूबसूरत ट्रॉफी दे रहे हैं। एक्रेलिक आर्ट टू का एक ही नाम, एक्रेलिक आर्ट टू आतिक पल्लन। तमाम मान्यवर का बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। बहुत शुक्रिया। आपसे निवेदन है आपको मंच की शोभा को बढ़ाना है। सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। बाली ट्रॉफी 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। थँक्यू सो मच पुन्हा एकदा। आणि प्रशांत आपल्या सोबत आहे। प्रशांत, सगळ्यात आधी सांग मला, जसं तुझ्या पूर्ण टीमने मला विचारायला सांगितलं, कोण स्पेशल बघताय का टीव्ही वरती? आहे ना, वाईफ. वाईफला काय सांगू इच्छितो? मॅन ऑफ द मॅचचं किताब भेटलंय, मॅच जिंकलेली आहे, काय मेसेज द्यायचा आहे का? मॅसेजचं काय नाही, फक्त जेवाची वाट बघत असेल. म्हणजे आज घरी मस्त खमंग स्वादिष्ट जेवण बनणार आहे. हो बिल्कुल। आम्ही येऊ का जेवायला? चला ना, नेतो ना गाडीत बस. रेशमा, मैं कुछ नहीं कहूँगा। उन्होंने कहा कि वाइफ के नाम है और वाइफ देख रही है। कोकनी में दो शेर है, कौसा बड़ा है ना मुमड़ा बड़ा है, नाला बड़ा है ना सुपारा बड़ा है,